स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज बघा आपण वयवारी म्हणजेच एज हा टॉपिक घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, तर या टॉपिकमध्ये आपण संपूर्ण रेशो थ्रू आपण सगळे सॉल्व करणार आहोत एकदम शॉर्ट पद्धतीने आणि समजेल त्या भाषेमध्ये. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. जो पहिला प्रश्न दिसतो मित्रांनो तुम्हाला, ए आणि बी यांच्या सध्यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 5 वर्षांनी हे गुणोत्तर 5:6 होईल. तर ए चे आपल्याला सध्याचे वय काढायचे. सध्याचे म्हणजे काय, वर्तमानचे एज काढायचं आहे. मग पहिले काय करायचं, ए बरोबर आहे. आता जे गुणोत्तर दिले पहिले तर आपण लिहून घेऊया, ए आणि इथे बी. ठीक आहे, हे दोन आहेत, दोन गुणोत्तर आहेत बघा. याचे गुणोत्तर आता बघा, सध्याचे वय म्हणजे वर्तमानचे वय किती दिले, 4:5 दिलेले आहे. ठीक आहे, ते लिहून घेऊया. आणि नंतर 5 वर्षानंतर किती आहे, 5:6 आहे. ठीक आहे, आता इथे बघायचं आहे की आपल्याला इथं करताना बघा एक सांगतो काय करायचं आहे की जेव्हा आपण वर्तमानमध्ये विचारलं तर आपण वर्तमानचे इथं सन लिहून घेऊया. वर्तमानचे सन बघा किती आहे, 2026 समजण्यासाठी लिहितो मी. ठीक आहे, 2026 बरोबर आहे. तर इथं विचारले 5 वर्षानंतर, इथून 5 वर्षानंतर म्हणजे या 2026 मध्ये हे 5 वर्ष ऍड करायचे. किती होतात, 2000 किती होणार, 2031 होणार. हे 5 वर्ष झाली. आता इथे सॉल्व्ह करायचं आहे या रेशोनुसार. ठीक आहे, तर बघा सॉल्व्ह कसं करायचं आहे. इथे आपण एक अशी लाईन मारूया. तर पहिले काय करायचं, म्हणजे 5 वर्षानंतरचं जे गुणोत्तर दिले, 5 वर्षानंतर जे गुणोत्तर दिले 5:6, हे दोन्हीचा फरक बघायचा कितीचा आहे. इथं 1चा फरक आहे, मग एक लिहायचं. आता बरोबर आहे. आता याच्या पहिले बघा इथे एक राहिले की आपल्याला इथं काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही साईडला जो गुणोत्तर दिलाय एक्स मानायचा आहे. एक्सनं दोन्ही साईडला गुणाकार करायचा आहे. मग एक्सनं गुणाकार केलं तर काय होणार बघा, आपल्याला एक्सनं गुणाकार केलं की आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायला लागेल. ठीक आहे, तर एक्सची व्हॅल्यू काढायला लागेल. तर आपण हे थोडं रफ करूया. आपण पहिले काय करूया, एक्सची व्हॅल्यू काढून घेऊया. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू आपण काढून घेऊया. इथे लिहूया एक्स बरोबर. ठीक आहे, आता एक्सची व्हॅल्यू काढली की आपल्याला म्हणजे एचं वर्तमान वय आपल्याला मिळून जाईल. तर काय करायचं बघा, एक्सची व्हॅल्यू काढताना काय करायचं, मी काय सांगितलं, काय 5 आणि 6चा फरक बघायचा किती, 1 आहे. 1 लिहायचं आहे आणि इथं गुणाकार करायचा आहे. बरोबर आहे. आता काय करायचं आहे की 2026, आता बघा की आपल्याला 2026 ते 2031 मधलं फरक किती, 5चा आहे. मग काय करायचं, 5 लिहायचं. ठीक आहे, आणि छेदामध्ये काय करायचं आहे, तर इथे बघा लक्ष द्यायचं आहे, क्रॉस गुणाकार 6 आणि 4चा क्रॉस गुणाकार करायचा आहे. 6 चोक 24 होतात. इथे समजण्यासाठी लिहितो मी 24 बरोबर आहे. आणि या दोघांचा क्रॉस गुणाकार करायचा आहे. 5 25. ठीक आहे, मोठ्यामधून छोटी मायनस करा. 25 मधून 24 गेले, 1 राहतो. मग छेदामध्ये 1 लिहायचं. 1 कॅन्सल झाला. 1ची किंमत किती झाली, 5 आली. ठीक आहे, 1ची किंमत किती आली, 5. मग काय करायचंय, जो वर्तमान वय आहे मित्रांनो, इथं बघा 4:5 आहे. तर मी थोडा रफ करतोय बघा. जे वर्तमान वय आहे 4:5. ठीक आहे, थोडं मी रफ करणार इथे. आपल्याला वर्तमान वय किती निघलेले, आता वर्तमान वय काढायचं असेल तर आपल्याला वर्तमानचे रेशो घ्यायला लागेल. मग आपण 1ची किंमत किती काढली, 5 काढली. मग काय करायचं की आपल्याला ए ची सध्याचे वय विचारलं, मग गुणिले 5 करायचे सोबत. 1ची किंमत किती काढली होती, 5 केली होती. 5 चोक 20. म्हणजे एचं वय किती असणार, 20. जर बीचं विचारलं तर काय करायचं, 5नच गुणाकार करायचा, 25. म्हणजे आपल्याला नेमकं काय विचारलं की एचे सध्याचे वय विचारलेलं आहे. एचं सध्याचं वय किती असणार आहे, 20. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळालं, ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल. तर नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट बघा सेमच आहे. विशाल आणि शेखर यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 14:17 आहे. 6 वर्षांनी त्याचे वयाचे गुणोत्तर किती, 17:20 होईल. तर शेखरचे सध्याचे वय काढायचे आहे. विशालला व्ही म्हणू, पण इथे विशालला व्ही मानायचं आहे आणि शेखरला यस मानायचं आहे. ठीक आहे, यस मानायचं आहे. आणि सध्याचे वय किती दिले वर्तमानचे, 14:17 दिले. ठीक आहे, हे लिहू आपण. वर्तमान वय किती आपलं, 2026 आहे. हे लिहून घेऊया, फिक्स असं लिहून घ्यायचं समजण्यासाठी. ठीक आहे, आता नंतर काय करू आपण, आता 5-6 वर्षानंतर किती गुणोत्तर आहे, 17:20 आहे. मग इथे लिहायचं 17:20 किती, 6 वर्षानंतर. मग हे काय करायचं की 2026 मध्ये 6 वर्ष ऍड करायचे. किती होतात, आता जर आपण ऍड केले तर हे 6 वर्षानंतर विचारलंय. ठीक आहे, किती होणार मग, 2032 होणार. मग इथे लिहायचे 2032. ठीक आहे, तर आपण काय करू, आता जे वर्तमान वय आहे त्याची एक्सची किंमत काढूया. इथे एक्स लिहून घेऊया समजण्यासाठी. ठीक आहे, एक्सची किंमत म्हणजे एक्सने सगळ्या सोबत गुणाकार केला तर उत्तर काय येतो, एक्स येतो. मग काय एक्स लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता बरोबर घ्यायचं. आता एक्सची व्हॅल्यू पहिले काढून घेऊया. पहिले काय करायचं, 2000 जो 6 वर्षानंतरचा आहे गुणोत्तर, त्याच्यामध्ये दोघांचं मायनस करायचं. किती होतं, दोघांचं मायनस मध्ये दोघांचं फरक, 17 आणि 20 मधला फरक किती, 3चा. मग इथे लिहायचं 3, करायचं गुणाकार परत. मग काय करायचं, 2026 आणि 2032 याच्यामध्ये फरक कितीचा, 6 वर्षाचा आहे. इथे लिहायचं 6. आणि छेदामध्ये काय करायचं बघा, क्रॉस गुणाकार 14 गुणिले 20. दोघांचा क्रॉस गुणाकार 14 गुणिले 20 ला 280 येतो. किती येतो, 280. आणि
17 गुणिले 17 केलं की 289 येतो. आता 289 मधून 280 मायनस करायचे किती होतात? 9 येतात. इथं 9 लिहायचे आहेत. तुम्हाला ते नोट डाऊन मध्ये लिहायचे, इथं जागा मिळत नाही म्हणून मी असं सांगतो तोंडी. ठीक आहे. आता बघा भाग द्यायचा आहे. 3 1 3, 3 त्रिक 90, सॉरी 3 त्रिक 9, परत 3 ने 6 ला बघा, 3 1 3, 3 2 6. ठीक आहे. तर x ची किंमत किती आली? 2 आली. मग काय करायचं? हे जे 2 आहे, तर हे जे 2 आहे, आता या 14 सोबत गुणाकार करायचा आणि आणि 2 2 दोन्ही साईडला लिहायचं. ठीक आहे. नेमकं आपलं विचारलं काय? शेखरचं वय विचारलेलं आहे सध्याचे. मग शेखर कुठे आहे? यस फॉर शेखर इथं आहे. 17 गुणिले 2 केलं की 34 होतात. हे झालं शेखरचं वय. शेखरचं वय. आणि जर तुम्हाला विचारलं आता विशालचं वय काढायचं असेल तर काय करायचं? 2नच गुणाकार करायचं. 14 दोन्ही 28. हे कशा झाले? विशालचं. आपलं विचारलं काय? शेखरचं वय. ऑप्शन आता शेखरचं वय किती असणार आहे? 34. मग उत्तर काय असणार याचं? 34 असणार या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा नेक्स्ट प्रश्न आहे. मीरा आणि प्रिया सध्याच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 10 वर्षापूर्वी त्यांचे वय किती आहे? इथं बघा 10 वर्षापूर्वी. बघा 10 वर्षापूर्वी इथं 4 आहे. 4 7 असणार. किती असणार? 4 7. ठीक आहे. 10 वर्षापूर्वीचं वय. तर आपल्याला 5 वर्षात मीराचे वय किती? 5 वर्षानंतर. इथं 5 वर्षानंतर आहे. ठीक आहे. 5 वर्षात नाही. इथं 5 वर्षानंतर विचारलेलं आहे. ठीक आहे. मग आपण वय काढूया. पहिले काय करायचं आहे? मीराला आपण M मानायचं आहे. ठीक आहे. आणि नंतर प्रियाला P मानायचं आहे. ठीक आहे. आता जे दिले आपण लिहूया की सध्याचे वय. सध्याचे वय किती आहे? 3:4 आहे. इथं थोडं खाली लिहून घ्या. सध्याचे वय किती आहे? 3:4. आपण सध्याचे किती लिहू? 2026 इथे लिहून घेऊया. ठीक आहे. 2026 लिहून घेऊया इथं. ठीक आहे. तर बघा इथं व्यवस्थित 2 दिसत नाहीये. तर आपण इथे 2 लिहू. 2026. ठीक आहे. आता काय विचारलंय? आपण 10 वर्षापूर्वीचे वय. आता 10 वर्षापूर्वी जाऊ. याच्यामध्ये 10 वर्ष मायनस करायचं. 2026 मधून जर 10 वर्ष गेले किती राहतो? 2016. मग इथे लिहू आपण 2016. ठीक आहे. 2016 म्हणजे त्यात 2016 मध्ये किती? 4 7 आहे दिले. गुणोत्तर किती दिले? 4 7 दिलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर आपल्याला आता आपण काय करूया? आता आपण x ची किंमत काढून घेऊया. आता x ची किंमत काढताना जो आपल्याला 10 वर्षापूर्वी आहे तिथं ते आपल्याला काय घ्यायचं आहे? ते रेशो घ्यायचं. त्यासोबत x ची किंमत काढायची आहे. पहिले आपण काय करू? आता काय विचारल्यानंतर 5 वर्षानंतर. आता 5 वर्षानंतर मग काय करायचं? हे 2026 मध्ये 5 वर्षानंतर. आता 5 वर्ष ऍड करायचे 2026 मध्ये किती? 5 वर्ष ऍड करायचे आहे. मग किती होणार? 2031 होणार. ठीक आहे. आपल्याला कशाचं? मीराचं वय 5 वर्षानंतर काढायचं. पहिले आपण काय करूया? पहिले आपण x ची व्हॅल्यू काढून घेऊया. तर बघा काढताना काय करायचं आहे की याला x मानायचं आहे. ठीक आहे. आपण इथे लिहून घेऊया. आता इथे आपण लिहूया समजण्यासाठी x. ठीक आहे. x व्हॅल्यू काढायची आहे. मग काय केलं आपण? काय करतो x व्हॅल्यू काढताना? पहिले जो रेशो दिलेला आहे खालचं, हे खालचं. ठीक आहे. याच्यामध्ये फरक बघतो. म्हणजे 1 गुणाकार. ठीक आहे. या दोन्ही मधला फरक घ्यायचे. ज्यात जे रेशो दिले त्याच्यामधलाच फरक घ्यायचे. ते आपल्याला रेशो दिले त्या वर्षाचाच फरक घ्यायचा आहे या ठिकाणी. ती असणार 10. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं आहे? याचा क्रॉस गुणाकार 4 चौक 16 आणि याचा क्रॉस गुणाकार 7 त्रिक 21. 16 मधून 21 गेले 5 राहतो. ठीक आहे. 21 मधून 16 गेले 5 राहतो. ठीक आहे. त्याला सॉल्व्ह करूया. तर बघा 5 1 5, 5 2 10, 5 2 10. इथे 2 येणार. मग जे आपण x ची व्हॅल्यू काढतो 2016 मध्ये, मग त्याला 2 नी गुणाकार करायचं. इथं पण 2 नी गुणाकार करायचं, इथं पण 2 नीच गुणाकार करायचा आहे. आता बघा इथं थोडं आपल्याला हे दिसतं. आपण इथं खालची जे x ची किंमत काढली मी तिथं थोडं काय करणार? रफ करणार आहे या ठिकाणी इथे. ठीक आहे. ते व्यवस्थित दिसण्यासाठी सगळं आपल्याला असं हे एकदम शुद्ध दिसण्यासाठी आपण हे करतोय. ठीक आहे. तर बघा काय करायचं आहे या ठिकाणी. आता 2016 चे आपण कसे 10 वर्षापूर्वीचे वय पहिले काय करू? आपण 10 वर्षापूर्वीचे वय काढू. x मानले होते त्याला. बघा मीराचे वय 10 वर्षापूर्वीचं 8 होतं. 8 वर्ष. आणि जे प्रियाचं होतं 2 नी गुणाकार केलं 7 ला 14. बरोबर. हे 2016चं आहे. हे दोन्हीचं काय? 2016चं. आपलं विचारलं काय? 5 वर्षानंतर मीराचे. मग 5 वर्ष कुठून पकडायला लागेल? आता बघा पहिले मीराचं वय जे दिले 2016चं ते काय लिहायचं? इथं 8 लिहून घ्यायचं समजण्यासाठी. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं की 5 वर्षानंतर मीराचे वय म्हणजे कसं असणार की जे आपण ज्याचं नाही का आपण रेशो करून x ची किंमत काढलेली आहे. बरोबर आहे. मी 2016 ची आपण इथं 2016 ची इथं वय काढलेलं आहे दोन्हीचे. बरोबर आहे. आपल्याला एकाच विचारलंय मीराचं म्हणून आपण 8 घेतले इथे. आता काय करायचं आहे की अधिक करायचं आहे. ठीक आहे. आता 2016 पासून तर 31 पर्यंत किती होतात? किती वर्ष होतात? 16 पासून जर 31 म्हणलं तर 15 होतात. 15 वर्ष. मग इथे लिहायचं 15. ठीक आहे. आता 8 अधिक 15 जर केले तर 23. म्हणजे हे जे वय असणार मित्रांनो हे 5 वर्ष नंतरचे असणार. 2031 चं असणार या ठिकाणी. मग मीराचं वय किती असणार? 5 वर्षानंतर किती असणार? 23 असणार. कुठं दिसतो तुम्हाला ऑप्शन नंबर इथे? ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. कळलं? नेक्स्ट प्रश्न बघूया.
तर इथे बघा सेम प्रश्न आहे मागचा आणि बघा मागचा प्रश्न आहे तसाच आहे. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की 7 वर्षापूर्वी अ आणि ब यांचे वय 4:5 या प्रमाणात होते आणि आजपासून 7 वर्षांनी त्याचे वय 5:6च्या प्रमाणात असेल तर ब चे सध्याचे वय काढायचं आहे. मग कसं करणार? आता पूर्वी विचारले 7 वर्षापूर्वी. आता जाऊ आपण इथं अ लिहूया, ठीक आहे. ए आणि ब ला बी लिहूया, ठीक आहे. आणि 7 वर्षापूर्वी विचारलेलं आहे. मग हे 7 वर्षापूर्वीचं वय असणार, ठीक आहे. 7 वर्षापूर्वीचं वय किती आहे? 4:5. पण आता जो चालू आहे बघा आताच लिहून घेऊया. आताच वय किती आहे सध्या वर्तमान इथं लिहूया 2026, ठीक आहे. इथं 2026 लिहून घ्या. आता 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिले. याच्यामधून 7 वर्ष मायनस करायचे. 2026 मधून 7 वर्ष मायनस केलं तर किती येणार? 2019 येणार. बरोबर आहे. आता काय करायचं आहे इथं? आता इथं 7 वर्षानंतरचे वय दिलेले आहेत. 7 वर्षानंतर म्हणजे काय? 2026 मध्ये 7 वर्ष प्लस करायचे. काय करायचे? प्लस करायचे. आता 2026 मध्ये प्लस जर केलं तर किती होतात? 2033 होते. हे 7 वर्षानंतरचे वय. मग इथं गुणोत्तर दिले 7 वर्षानंतरचे गुणोत्तर किती दिले? 5:6 दिले. मग इथे लिहू आपण 5:6. बरोबर आहे. आपल्याला काय काढायला लागेल आता वर्तमानचे. मग काढण्यासाठी आपण पहिले काय करू आपण की जे 7 वर्ष पहिले दिले x ची किंमत x गुणाकार म्हणजे x ची किंमत काढून घेऊया. तर इथे बघा आपण x ची किंमत पहिले काढून घेऊया. x बरोबर काय दिलं होतं आपल्याला नेम फिक्स काय की जे रेशो दिलेले आहे दुसरा रेशो बरोबर याचा दोघांचा फरक बघायचा किती 1 चा आहे मग 1 लिहायचं, ठीक आहे. काय लिहायचं? x लिहायचं आणि गुणाकार करायचा ठिकाणी. आता काय करायचं आहे की या दोन्हीचा फरक बरोबर आहे. या दोन्हीचा फरक या दोन्हीचा म्हणजे काय 2019 आणि 2033 या दोन्हीचा फरक म्हणजे या दोन्हीचा फरक किती येतोय ते आपल्याला काढायचा आहे. जर असं कळत नसेल मित्रांनो काय करायचं बघा. तर बघा इथं 7 वर्षापूर्वी आहे इथं 7 वर्षानंतर आहे. दोघं सरळ बेरीज करायची किती होतं 14 बरोबर आहे. या दोन्हीचा जर फरक भेटला 2019 आणि 2033 चा फरक भेटले 14चाच येतो. मग छेदामध्ये काय करायचंय आपला क्रॉस गुणाकार कशाचा रेशोचा या दोघांचा गुणाकार करा 6 24 होतात. या दोघांचा गुणाकार करा 5 5 25 होतात. 25 मधून 24 गेले 1 राहतो मग इथं 1 लिहायचं. मग x ची व्हॅल्यू किती निघाली तुमची 14 निघले. काय निघले? 14 निघले या ठिकाणी. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. आता काय करायचं आहे की आपण बघा की 7 वर्षापूर्वीचा आहे जो आपण हे काढलाय 7 वर्षापूर्वी म्हणजे x ची किंमत 7 वर्षापूर्वी काढली होती. मग यासोबत 14 सोबत गुणाकार करायचं. इथं 14 सोबत गुणाकार करायचं. a चं 14 चौक 56 होतात. इथं लिहितो मी. ठीक आहे रेशो मध्ये आणि b चं 14 सोबत गुणाकार करा 14 पंच 70 होते. आपल्याला विचारलं काय b चं विचारलेलं आहे. मी इथं लिहूया b चं. ठीक आहे. तर b चं विचारलेलं आहे. मग आता काय करायचं आहे की 7 वर्षानंतर बरोबर आहे 7 वर्षानंतर आता गुणोत्तर दिले 5:6 दिले. आपलं विचारलं काय नेमकं ब चे सध्याचे वय काढायचं आहे. मग आपण काय केलंय की जे आता b चं वय किती आहे 70 आहे. पण हे कधीचं आहे हे 7 वर्षापूर्वीचं आहे. ठीक आहे. आपल्याला सध्याचे वय काढायचं आहे. मग सध्याचे वय काढण्यासाठी काय करावं लागेल आधी करावं लागेल जे सध्याचे वय याच्यामध्ये 7 ऍड करायचे किती होतात 77 म्हणजे b चं वय किती असणार मित्रांनो 77 असणार आहे. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळालं. नेक्स्ट प्रश्न बघूया. इथे बघा अंजू आणि संध्या यांचे सध्याच्या वयाचे गुणोत्तर 13-17 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांचे वयाचे गुणोत्तर 11-15 होते. तर 6 वर्षांनी त्याचे वय काढायचे आहे. आहे तसं मांडून घेऊया. आता बघा जे सध्याचे वय दिलेले आहे म्हणजे काय अंजू बरोबर आहे आणि संध्या ठीक आहे. सध्याचे वय किती दिले त्याला गुणोत्तर दिले 13-17 दिलेले आहे. ठीक आहे. सध्याचे वय आपण लिहून घेऊया किती आहे सध्याचे वय 2000 किती लिहून घेऊया 2000. तर एक काम करूया आपण थोडं बघा इथे. तर इथे बघा काय होतं की आपल्याला 4 वर्षापूर्वी पण दिलेले आहे. मग आपण काय करूया 4 वर्ष आता प्रेझेंट म्हणजे वर्तमान वय लिहून घेऊया. किती गुणोत्तर आहे थोडं खाली लिहितो मी. ठीक आहे. इथं 13-17 आहे. ठीक आहे. हे वर्तमानचं म्हणजे 2026 वय असणार. ठीक आहे. वर्तमानचं आता इथं काय 4 वर्षापूर्वी इथून 4 वर्षापूर्वी बरोबर आहे. म्हणजे 4 वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती असणार आहे पहिले गुणोत्तर लिहू 11-15. ठीक आहे. आता 4 वर्षापूर्वी म्हणजे काय की याच्यामध्ये 2026 मध्ये 4 वर्ष मायनस करायचं किती येणार 2022 हे 4 वर्षापूर्वीचे वय असणार. तर 6 वर्षानंतर आता 2026 या 2026 पासून 6 वर्षानंतर किती असणार आहे 2032 असणार आहे. मी इथे लिहायचं 2032. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. आता करायचं काय आहे की आपल्याला 6 वर्षानंतरचे वय काढायचं. मग काढण्यासाठी आपण पहिले x काढूया. जो पहिलं वय दिलेलं आहे वर्तमान म्हणजे पूर्वीचं x ची किंमत काढून घेऊया. x ची किंमत काढताना आपण काय करतो बघा x बरोबर. ठीक आहे. तर पहिले या दोन्हीचा फरक पडतो आपण कितीचा फरक आहे इथं 17 आहे. ठीक आहे. 17 आहे. आता 17 मधून 13 गेले 4 राहते आणि गुणिले आता करायचं काय या 22 पासून बघा या 22 पासून काय करायचं आहे
की 26 पर्यंत किती आहे 4 वर्ष, मग 4 लिहायचे. छेदामध्ये काय करायचं आहे की आपल्याला 6 वर्षानंतर काढायचं आहे. मग 6 वर्षानंतर काढण्यासाठी आपण काय करतो 2022 पासून तर 2032 चा फरक बघायचा. या 2022 पासून तर 2032 चा फरक किती 10चा यायलाय. कितीच येतो मित्रांनो बघा, तर 10चं नाही इथे बघा 8चं येणार. किती येणार 8चा फरक येणार. मग इथे लिहायचे 8. ठीक आहे. याला सॉल्व्ह करायचं आहे. 4 1 4, 4 2 8 बरोबर, 4 2 8 बरोबर, 4 1 4 2 1 2 2 दोन्ही 4 आले. इथपर्यंत कळालं. आता काय करायचंय, जो 4 वर्षापूर्वीचा आहे x ची किंमत आपल्याला किती निघली 2 निघली, x ची किंमत 2 निघली म्हणजे काय कराल या दोन्हीनं गुणाकार करायचा आहे. बघा a आणि a चं म्हणजे काय अंजू, s म्हणजे संध्या. ठीक आहे. तर आपण इथे काय करूया दोघांचा गुणाकार करू. आता बघा 2 गुणिले बघा 2 गुणिले 11 किती होतात 22 होतात आणि 2 गुणिले 15 बरोबर. इथे लिहितो मी इथे बघा हे 22 लिहून घेऊया. ठीक आहे. आणि वजा इथं काय करायचं आहे वजा नाही आपल्याला वय काढायचं आहे ना. बघा 11 दोन्ही 22 होतात. परत हे अंजूचं आणि 15 दोन्ही 30 होतात. ठीक आहे. याचं काय आता हे जे वय आहे हे 2022 आहे म्हणजे 4 वर्ष पूर्वीचं वय आहे. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं आहे की 6 वर्षानंतरचं वय. मग 6 वर्षाचं नंतरचं वय कसे करणार मित्रांनो, तर काय करायचं आहे की जो पूर्वीचा आहे 30 निघलंय. ठीक आहे. म्हणजे कोणाचं आपल्याला वय कोणाचं काढायला सांगितलंय की या ठिकाणी आपल्याला 6 वर्षांचं वय, या त्याच्या वय म्हणजे आपल्याला कशाचं अंजूचं काढायचं आहे समजा. ठीक आहे. अंजूचं वय काढायचं आहे. दोन्हीच वय काढू. इथं समजा समजण्यासाठी एकाच वय काढू आपण, असं दोन्हीचं काढू आपण. ठीक आहे. अंजूचं वय काढायचं आहे. आता हे अंजूचं असणार आहे आणि हे संध्याचं असणार आहे 30. ठीक आहे. हे कधी आहे 2022चं आहे. मग आपल्याला म्हणजे 6 वर्षानंतरचं काढायचं आहे. मग आपण काय करायला लागेल की 2022 पासून तर 2032 पर्यंत हे दोन्ही म्हटलं किती वर्षाचा फरक आहे बरोबर आहे. मग कितीचा आहे 10चा या ठिकाणी. कितीचा आहे 10. मग काय करायचंय अंजूचं वय पूर्वीचं किती होतं म्हणजे 2022 वय किती होतं अंजूचं 2022 अंजूचं वय किती असणार 22 असणार आहे. ठीक आहे. आता या 2022 पासून तर 2032 पर्यंत फरक कितीचं 10च येतो. मग याच्यामध्ये ऍड करायचे 10. ठीक आहे. मग 22 आणि 10 किती होतात 32. म्हणजे अंजूचं 6 वर्षानंतर किती असणार आहे 32 वर्ष असणार आहे. आणि जर संध्याचं विचारलं की त्याच्यामध्ये संध्याचं वय किती आहे 30 आहे. 30 मध्ये 10 ऍड करायचे 40. म्हणजे असं दोन्ही याचं उत्तर निघेल या ठिकाणी. कळलं. अशाच प्रकारे आपण रेशो थ्रू कसे आपण वयवारी काढतात ते आपण बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे प्रश्न बघूया. तोपर्यंत कसं वाटलं ते पण सांगायचं आहे कमेंटमध्ये. थँक्यू.